Hello friends, last session we have seen the parallel line method for development of solids only for prisms and cylinder. Okay, now today's part of discussion is for the second method of development which is for our syllabus, and that is radial line development. So this radial line development method is applicable for the solids like all kinds of pyramids and cone only. बरोबर, सगळ्या पद्धतीचे पिरॅमिड्स, ट्रायंग्युलर पिरॅमिड, स्क्वेअर पिरॅमिड, पेंटागॉनल पिरॅमिड, हेक्सागोनल पिरॅमिड इथपर्यंत आणि त्याचबरोबर कोन याच्यासाठी रेडियल लाइन डेव्हलपमेंटची मेथड जी आहे ती डेव्हलपमेंटसाठी आपण वापरणार. आता रेडियली डेव्हलप होतात म्हणजे ह्याच्यात काहीतरी रेडियस घ्यायला लागतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये काहीतरी अँगल येतो, कारण अपेक्स पासून त्याला सुटणाऱ्या बाजू आहेत. जसं की पिरॅमिड विचारात घेतला तर त्याला सगळ्या स्लांट एजेस या वर जाऊन एकत्रित अपेक्सला कनेक्ट होतात, आणि कोण म्हटला तर त्याला एक अपेक्स किंवा त्याला आपण व्हर्टेक्स आहे असं म्हणतो. तर आता बघू शकतो आपण कुठलाही एक्झाम्पल पिरॅमिडचं जर घेतलं, आता मी हे हेक्सागोनल पिरॅमिड घेतलं, याचा बेस जो आहे तो हेक्सागोन आहे आणि मी चिमटीत ज्याला पकडले तो त्याचा अपेक्स आणि व्हर्टेक्स आहे. आणि मित्रो या स्लांट एजेस आहेत आणि याला 6 ट्रायंग्युलर फेसेस असतात. असाच कोन आपण कन्सिडर केला होता. कोन म्हणजे बेस सर्कल असतं आणि याच्यात धरलेला जो चिमटीत धरलेला आहे तो त्याचा अपेक्स आहे आणि हा ह्याला कर्व्ड सरफेस आहे, बरोबर. आता कोनच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला अँगल काढावा लागतो थीटा, समजलं. आणि पिरॅमिडसाठी मात्र आपल्याला थीटाची मेन्शन काढण्याची काही गरज लागत नाही, कारण याचे ट्रायंग्युलर फेसेस आपल्याला माहिती असतात आणि त्यामुळे आपण त्याची बेसची बाजू आपल्याला माहिती असल्यामुळे आपण तेवढ्या बाजू असणारे काय करू शकतो, ट्रायंगल त्याच्यामध्ये काढू शकतो. बघूया टेक्निकली या मेथड्स बद्दल काय डिस्कस केलेलं आहे या स्लाइडमध्ये. रेडियल लाइन डेव्हलपमेंट्स आर मेड फ्रॉम फिगर्स such as cones and pyramids. In the development, all the elements of the figure become radial lines that have the vertex as their origin. त्यामुळे केंद्रबिंदू कोण असणार आहे, वर्टेक्स हा त्याच्यामध्ये असणार आहे. The cone is positioned such that one element lies on the development plane. The cone is then unrolled until it is flat on the development plane. Rolling आणि unrolling आहे, लक्षात आलं का बघा. One end of the elements is at the vertex of the cone and the other end describes a curved line. The base of the cone is a circle with a circumference equal to the length of the curved line. बरोबर, लक्षात आलं. तर आता आपल्याला या प्रत्यक्षात पिरॅमिड्स आणि कोनची डेव्हलपमेंट कशी केली जाते याची 3 डायमेन्शनल एक स्केच अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला क्लिअर कट आयडिया येण्याची शक्यता आहे. तर ती स्लाइड आपण बघूया. याच्यामध्ये बघा, आता इथं पहिली केस जी दाखवलेली आहे हा स्क्वेअर पिरॅमिड दाखवलेला आहे, बरोबर, किंवा याला आपण रेक्टँग्युलर पिरॅमिड सुद्धा एक्झाम्पल होऊ शकतं. आपण याला स्क्वेअर पिरॅमिड आहे असं इमॅजिन करून आपण डिस्कस करू. स्क्वेअर पिरॅमिड म्हणजे हा जो बेस आहे बघा, 1 2 3 4 हा त्याचा बेस झाला मित्र, आणि 4 ट्रायंग्युलर फेसेस आहेत. त्याला वाचतो बघा मी, 1 O 2 हा एक ट्रायंग्युलर फेस झाला, तुम्हाला दिसतोय तो. दुसरा ट्रायंग्युलर असा फेस आहे 2 O 3 हा ट्रायंग्युलर फेस आहे. तिसरा ट्रायंग्युलर फेस आहे 3 O 4 हा मागचा, याच्यामध्ये ही एक डॉटेड लाईन आणि ही एक डॉटेड लाईन, पाठची बाजू दिसत नाही त्याला. आणि चौथा जो आहे तो बघा मित्रहो 1 O 4 हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये पण 2 डॉटेड लाईन आहेत, 1 ते 4 डॉटेड आहे आणि O to 4 पण डॉटेड. तर अशा पद्धतीने मित्रो हा चौथा ट्रायंग्युलर फेस आहे. असे 4 फेस असणारा सॉलिड. आता आम्ही तुम्हाला प्रॉब्लेम जो देणार आहोत त्या प्रॉब्लेम मध्ये सांगणार की अ स्क्वेअर पिरॅमिड ऑफ बेस साइड सपोज 40 mm and height of axis 60 mm is resting on its base on HP with edge of base perpendicular to VP किंवा parallel to VP किंवा equally inclined to VP. अशा 3 पोझिशन आपण त्याला देणार. आता बघा, आता हा स्क्वेअर पिरॅमिड आहे. या स्क्वेअर पिरॅमिडची एज ऑफ बेस तुम्हाला 40 दिली आम्ही आणि हाईट ऑफ ऍक्सिस 60 दिलेली आहे. इज रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन HP म्हटलंय विथ एज ऑफ बेस
ही जर म्हटलं तर पॅरलल टू व्हीपी होतात या दोन अपोजिट, या दोन जर धरल्या तर त्या परपेंडिक्युलर टू व्हीपी होतात, या दुसरी पोझिशन. किंवा तिसरी पोझिशन हा असा बसू शकतो ज्याच्यामध्ये ही एज आणि ही एज किंवा ह्याच्या पाठच्या दोन्ही एज अशा ज्या आहेत त्या, या दोन्ही एज इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी असतात. तुम्हाला प्रॉब्लेमच्या स्टेटमेंटमध्ये बारकाईनं वाचून तो कसा रेस्ट होतो हे इमॅजिन करायला लागेल आणि त्यानुसार त्याचा टॉप व्ह्यू आणि त्याचा फ्रंट व्ह्यू काढायला लागेल. आता मी जो कन्सिडर करणार आहे ती सिंपल केस कन्सिडर करणार आहे. त्याच्यामध्ये एज ऑफ बेस ही जर कन्सिडर केली तर पॅरलल टू व्हीपी म्हणता येते आणि ही जर कन्सिडर केली तर परपेंडिक्युलर टू व्हीपी म्हणता येते. कसंही म्हणा, दोन्हीपैकी त्याचा दोन्हीचा अर्थ एकच निघतो. तर अशा पद्धतीनं माझा स्क्वेअर पिरॅमिड रेस्ट होतोय ज्याची बाजू 40 आणि हाईट ऑफ ऍक्सिस 60 आहे. आता हा असा रेस्ट होत असेल तर ह्याचा टॉप व्ह्यू मला पहिला काढावा लागेल कारण स्क्वेअर दिसतो आणि टॉप व्ह्यू ह्याचा येणार स्क्वेअर. तर 40/40 चा स्क्वेअर मी इथं काढणार आहोत मित्रांनो. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे 40/40 चा स्क्वेअर काढणार. बघा साइडला मी तुम्हाला डेव्हलप करून दाखवणार आहे इथं. याला इथं तुमची ही XY लाईन घेऊया आपण आणि XY लाईन वरती आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये तो स्क्वेअर दिसतो. तर स्क्वेअर मध्ये परफेक्ट राईट अँगल मध्ये बाजू यायला पाहिजे. 40 मिलीमीटर बाजू असणारा एक स्क्वेअर आपण इथं काढायचा. तर यामध्ये ही जी बाजू आहे ही बाजू इथं मी मेन्शन करतो. दिस इज इक्वल टू 14. दिस इज इक्वल टू 4. त्याला नाव देतो मित्रांनो A B C आणि D आणि याला सेंटर OP आहे. मित्रांनो टॉप व्ह्यू कंप्लीट झाला का हो त्याचा? तर हा जो टॉप व्ह्यू कंप्लीट झालेला नाही आहे हा प्रिझमचा टॉप व्ह्यू आहे. पिरॅमिडच्या टॉप व्ह्यू मध्ये त्याच्या ज्या स्लांट एजेस असतात तिरक्या, इथं पहा हा असा रेस्ट झाला इथं. तर इथं रेस्ट झाला तर ह्या ज्या तिरक्या स्लांट एजेस आहेत या वर्ण बघितल्या की सेंट्रली कॉन्सन्ट्रेट झालेल्या दिसतात आणि म्हणून O to A दिसते, O to B दिसते. त्यामुळे हे असं जोडावं लागतं मित्र. हे असं जोडावं लागतं. हा जोडला तर आता तुम्ही म्हणाल तर याचा टॉप व्ह्यू काय झाला कंप्लीट झाला. याला मी हायलाइट करतो मित्र. दिस इज द टॉप व्ह्यू. हे बघा ही स्लांट एज O to C, O to A, तशी O to D आणि O to B अशा पद्धतीने हा टॉप व्ह्यू. याचा फ्रंट व्ह्यू काढत असताना याला फ्रंट व्ह्यू ला ऍक्सिस ला वर न्यायचा. हा ऍक्सिस वर गेला बघा आणि इथं ऍक्सिस सारखा काढायचा आणि याच्यावरती 60 mm वरती एक आडवी रेषा मारायची आणि इथं त्याची हाईट मेन्शन करून टाकायची 60 मिलीमीटर. 60 मिलीमीटर हाईट झाली. A आणि D बेस आहे त्याचा, C आणि B पण बेस आहे. तर इथं येणार A' B', इथं येणार B' आणि C' मित्र. आणि बघा इथं पॉइंट O', इथं पॉइंट P'. O to A slant edge, O to D slant edge, O to B slant edge, O to D slant, O to C slant. ऑब्झर्वर इकडे आहे. ऑब्झर्वरला O to A दिसते, O to B दिसते. त्यामुळे O to A डार्क येते मित्र. O to A डार्क येते तर ही डार्क करायची आणि O to A च्या पाठीमागे O to D लपली आणि O to B च्या पाठीमागे O to C लपली म्हणजे हा बेस आहे. आता हा झाला प्रिझम. डिफाइन केलेल्या पोझिशन नुसार बेस त्याचा HP वरती आहे विथ एज ऑफ बेस पॅरलल टू किंवा परपेंडिक्युलर टू VP असा. आता याला डेव्हलप करायचं असेल तर याची लॅटरल डेव्हलपमेंट आपल्याला जर काढायचं असेल तर काय करायचं? तर तुमच्या लक्षात येते काय बघा ही जी लेंथ आहे याची जी लेंथ आहे मित्र ही लेंथ आपण कन्सिडर करायची आणि ही लेंथ आपण कंपास मध्ये घ्यायची. बरोबर आहे का? ही लेंथ आपण कंपास मध्ये घ्यायची आणि मग आपण याला डेव्हलप करायचं. यासाठी इथूनच आपण पॅरलली या लेंथने यालाच असा चाप मारून डेव्हलप करू शकतो मित्र. बरोबर आहे? किंवा सेपरेट आपण हे बघा सेपरेट आपण हा पॉइंट इथं O' घेऊ शकतो. या O' मधून या एजलाच पॅरलल लाईन आपण इथं अशी काढू शकतो. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं का बघा ही जी लेंथ आहे माझी O' पासून C' तीच लेंथ माझी इथं मेंटेन राहायला पाहिजे मित्रांनो. याला इथं त्याला लेंथ म्हणून L मानलंय बघा आणि ही बाजू त्याची जी आहे 40 ती त्याची x आहे. म्हणजे आपल्या केस मध्ये लेंथ इज इक्वल टू 60 आहे आणि बाजू इथं जी त्याने x मानलेली आहे ती x आपली किती आहे 40. आता ही जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजे ही लेंथ आहे. तुमच्या लक्षात आलं का? आपली लेंथ 60 नाही आहे मित्र. आपण ही हाईट ऑफ ऍक्सिस घेतलेली आहे. ही जी लेंथ आहे दिस इज द लेंथ. हा जो एवढा डिस्टन्स आहे ना मित्र दिस इज द लेंथ. तर एवढी लेंथ आपण कंपास मध्ये घ्यायची मित्र.
आणि एवढ्या लेंथला या o' पासून आपण एक या लेंथचा चाप मारायचा. हा जो चाप आहे तुमचा तो चाप असा आहे. थोडक्यात ही जी लेंथ मिळालेली आहे स्लांट लेंथ तुम्हाला ती घ्यायची आणि त्याचा चाप मारायचा. हा चाप मारल्यानंतर तुम्ही काय करायचं मित्रांनो बघा, ह्या ज्या साइड्स आहेत A to B, एक बाजू तुमची 40 आहे. या पॉइंट पासून बरोबर आहे, समजा ह्याला नाव मी दिलं A, बरोबर, दिस इज A'. तर A' पासून B' जेवढा डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्स वरती एक चाप मारायचा. ऑफ कोर्स 40 डिस्टन्स इथं आहे पण कंपास मध्ये घ्यायचं. इथं पॉइंट आला B', हेच डिस्टन्स पुढे छापायचं, दिस इज C'. हेच डिस्टन्स पुढे छापायचं, दिस इज पॉइंट D'. आणखी एक येणार 1 2 3 परत आणि एक पॉइंट येणार, तो पॉइंट येणार तुमचा A'. मित्रांनो स्क्वेअर पिरॅमिड आहे म्हणून 4 वेळा डिस्टन्स टाकलं, लक्षात आलं का? आणि मग या डिस्टन्सनं याला जॉईन करायचं. तर हे थोडंसं आत यायला पाहिजे अजून, असं यायला पाहिजे. सो दिस इज C', दिस पॉइंट इज B' and दिस पॉइंट इज A'. आता बघा, आता हा A' आणि हा जोडायचा, बरोबर, आणि मग हे ट्रायंग्युलर फेसेस जोडायचे. बघा आता बघा, हा थोडासा फुलवलेला पिसारा, याला पंख असं म्हणूया, बरोबर आहे. असं उघडल्यानंतर हे A to B ह्याच्या बेस एज जे आहेत त्या स्ट्रेट लाईन्स आहेत ना, स्क्वेअर आहे तो. त्यामुळं या A to B एकमेकाला जॉईन करायचं स्ट्रेट लाईननी, B to C जॉईन करायचं, C to D जॉईन करायचं आणि पुन्हा मित्रांनो D to A जॉईन करायचं. आता तुमच्या लक्षात आलं असेल O' A' B' हा एक ट्रायंग्युलर फेस झाला, O' B' C' हा दुसरा ट्रायंग्युलर फेस झाला, O' C' B' हा तिसरा झाला आणि चौथा परत O' B' A'. अशा पद्धतीने मित्र हे 4 ट्रायंग्युलर फेस झाले आणि ही डेव्हलपमेंट म्हणजे 1 2 3 4 अशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट याच्यामध्ये काढलेली आहे. लक्षात आलं? त्यामुळे ही डेव्हलपमेंट तुम्हाला मी हायलाइट करून दाखवतो मित्र. हे बघा, दिस इज द लाइन O to A', परत हा B' डार्क होणार, दिस इज O' B', परत B' C' डार्क होणार, दिस इज O' C', C' B' डार्क होणार, O' B', D' O' A' डार्क होणार आणि दिस. सो अशा पद्धतीने 1 2 3 4 एपेक्स ला केंद्रित असणाऱ्या त्या डेव्हलपमेंट्स ट्रायंग्युलर फेस इथे डेव्हलप केल्या, त्या इथे दाखवल्या, बरोबर. आता या पद्धतीने दुसरी डेव्हलपमेंट जी असणार आहे ती कुणाची असणार आहे? कोनच्या बाबतीत असणार. आता कोनच्या बाबतीत जर आपण डेव्हलपमेंट घेतली तर हा कोन आहे मित्र, त्याचा बेस डायमीटर 50 घेऊया आपण आणि हाईट ऑफ ऍक्सिस 60 घेऊया, बरोबर. हा सुद्धा रेस्टिंग इट्स बेस ऑन HP कन्सिडर केला तर टॉप व्ह्यू मध्ये सर्कल दिसणार आणि फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रायंगल दिसणार. तर अशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट आपण कन्सिडर करूया. आता हे समजलेलं आहे मित्र तुम्हाला. इथं हा अशा पद्धतीने जर रेस्ट होत असेल तर या पद्धतीची डेव्हलपमेंट येते, लक्षात. पण इथं तुमच्या लक्षात येईल आणखी एक, याला एकदम पॅरलल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जर टॉप व्ह्यू मध्ये ही इथं वाढवतो मी, जर टॉप व्ह्यू मध्ये ही पोझिशन स्क्वेअर प्रिझमची अशी जर असेल, इक्वली इन्क्लाइन टू VP असेल, हा A, हा B, हा C आणि D असेल, दिस इज O आणि दिस इज P, तरी सुद्धा त्याची डेव्हलपमेंट तशीच येणार. कशी येणार? या पद्धतीने. पण याचा फ्रंट व्ह्यू जर तुम्ही काढला, याचा फ्रंट व्ह्यू जर काढला तर याच्या फ्रंट व्ह्यू मध्ये आणि याच्या फ्रंट व्ह्यू काय बदल होणार आहे तुमच्या लक्षात येते का? बघा मित्र, असं आहे ते. दिस इज A' होणार, इथं मध्ये B' D' येणार आणि इथं पॉइंट C' येणार, O' आणि P'. याच्या फ्रंट व्ह्यू मध्ये हा ट्रायंगल दिसतो पण याच्या फ्रंट व्ह्यू मध्ये एक ट्रायंगल दिसणार नाही मित्र तुम्हाला, कारण याच्या फ्रंट व्ह्यू मध्ये 2 ट्रायंगल दिसतात तुम्हाला. हा पण एक ट्रायंगल दिसतो आणि हा दुसरा दिसतो, कारण तुमचा ऑब्झर्वर जेव्हा याला इथून बघतो तेव्हा त्याला AOB हा एक ट्रायंगल दिसतो आणि BOC दिसतो. इथं त्याला फक्त AOB एवढा एकच ट्रायंगल दिसतो, इथं मात्र त्याला AOB आणि BOC दिसतो. तर हा याच्या मधला फ्रंट व्ह्यू मधला फक्त बदल. टॉप व्ह्यू, याचा टॉप व्ह्यू असा आला, याचा अर्थ एज ऑफ बेस जी आहे स्क्वेअर प्रिझमची, सॉरी, दॅट इज इक्वली इन्क्लाइन टू VP, दॅट इज इक्वली इन्क्लाइन टू VP, आणि इथं एज ऑफ बेस पॅरलल टू VP. हा फरक लक्षात घ्या. ओके, आता आपण कोणच्या एक्झाम्पलला जाऊया. बेस डायमीटर आपण त्याचा 50 सांगितलाय आणि हाईट ऑफ ऍक्सिस किती सांगितलेले? 60 सांगितलेले. मित्र, या केस मध्ये कोनच्या टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला सर्कल दिसणार, दिस इज XY,
टॉप व्ह्यू म्हणजे सर्कल. आणि या सर्कलचा जो डायमीटर आहे याचे 8 भाग करतो आपण मित्र. दिस इज O and P, A B C D E F G आणि H. आणि याचा डायमीटर मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो, याचा डायमीटर आपण किती घ्यायचा आहे 50. दिस डायमीटर इज 5 and that is equal to 50. मग ऍक्सिस ला वर घेऊन जाणार आपण आणि इथं ऍक्सिस काढणार त्याचा. आणि हाईट ऑफ ऍक्सिस आपण टाकलेली आहे त्याची किती मित्र 60. तर ट्रायंगल दिसणार. दिस पॉइंट इज O डॅश, दिस इज पॉइंट P डॅश आणि ही हाईट ऑफ ऍक्सिस आपण घेतली 60. टॉप व्ह्यू मध्ये मित्र तुम्हाला ते सर्कल दिसणार आहे असं. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला जो दिसणार ट्रायंगल तो असा. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे तुमचा A डॅश झाला, हा पॉइंट B डॅश झाला. B आणि H इथे येते. इथे येते D डॅश F डॅश, दिस इज C डॅश G डॅश आणि B डॅश H डॅश. असे जनरेटर्स त्याची इथे आपल्याला काढावे लागतात. तर हा त्याचा फ्रंट व्ह्यू तयार झाला मित्र आणि हा त्याचा काय झाला टॉप व्ह्यू तयार झाला. आता ह्याला रेडियली डेव्हलप करत असताना परत इकडे ह्याला पॅरलल लाईन काढायची, इथं पॅरलल काढायची. ही जी स्लॅंट लेंथ मिळते आपल्याला त्याला पॅरलल लाईन काढायची. तर दिस इज O डॅश अँड दिस इज पॉइंट A डॅश. आता याच्यामध्ये याचा बेस सर्क्युलर शेप मध्ये असल्यामुळं स्क्वेअर प्रिझम सारख्या बाजू टाकायच्या नाहीत. इथं रेडियल डेव्हलपमेंट असल्यामुळे थीटा काढायचा आणि थीटा असतो 360 into कॅपिटल स्मॉल r बाय कॅपिटल R. स्मॉल r म्हणजे काय तर रेडियस ऑफ बेस सर्कल. आता 50 आहे म्हणजे त्याची रेडियस डायमीटर 50 आहे म्हणजे रेडियस झाली 25 मीटर. आणि हा जो r आहे कॅपिटल R, हा कॅपिटल R म्हणजे ही लेंथ आहे समजून घ्या. दिस इज कॅपिटल R. मग तुम्ही हे फ्रंट व्ह्यू काढल्यावरच तुम्हाला कळते ही किती येते. चुकून सुद्धा 60 घ्यायची नाही. 60 ही हाईट ऑफ ऍक्सिस आहे. आणि मग ती किंमत इथं टाकली. समजा मी 60 पेक्षा जास्त देणार आहे इथं, समजलं ना. तर 60 पेक्षा जास्त म्हणजे आपण असं म्हणूया की ही साधारणपणे 70 किंवा 75 आली समजा. तर याला जर भाग घेतला तर 25 एके 25, 25 त्रिक 75, 360 भागिले 3 म्हणजे 120 डिग्री आला मिळतो. आता काय करायचं बघा. O डॅश वर कंपास ठेवायचा, A डॅश एवढी त्रिज्या घ्यायची म्हणजे R एवढी त्रिज्या आणि याचं वर्तुळ काढायचं आहे असं. वर्तुळ काढायचं मोठं आणि याला 0 डिग्री लावायचा आणि याच्यावरती 120 डिग्रीचा चाप मारायचा. थोडंसं अजून आतमध्ये घेतो याला अशा पद्धतीने, बरोबर. आणि इथून इथं या मधलं जे डिस्टन्स आहे दिस डिस्टन्स इज थीटा अँड दॅट इज इक्वल टू 120 डिग्री. 120 डिग्री कुठून आलेला आहे इथं कॅल्क्युलेट केलं ना मी 120 डिग्री. आणि मग याच्यामध्ये वर्तुळाचे 8 भाग केले म्हणजे 120 चे पण किती भाग करायचे 8 भाग केले. याचा अर्थ 15 डिग्रीचा एक भाग येणार मित्र. तर इथं कोण आपण ठेवायचं आणि या अँगल पासून हा 0 टू A डॅश 15 डिग्री वरती इथं तुम्ही कोण मापक ठेवला तर 1 पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट 4 पॉइंट 5 पॉइंट 6 पॉइंट 7 पॉइंट आणि 8 पॉइंट असे तुम्हाला पॉइंट्स मिळणार 15 डिग्री. या पॉइंट्सना आपण जोडत जायचं. दिस इज 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मित्र. A डॅश B डॅश C डॅश D डॅश E डॅश F डॅश G डॅश H डॅश आणि परत A डॅश अशा पद्धतीने हा एक पंखा तयार होणार मित्र. ज्याच्यामध्ये हा जनरेटर डार्क करायचा पुढे, हा शेवटचा डार्क करायचा आणि ही रेडियस डार्क. तर ह्याच्या मधला जो टोटल अँगल आहे मित्र तो टोटल अँगल 120 डिग्री आला. समजा 120 डिग्री पेक्षा ऑड फिगर मध्ये आला हो 125 डिग्री आला तर 125 डिग्रीचे 8 भाग होत नाहीत मित्र. तर थीटाचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 125 डिग्री येऊन ठेवा. इथली लेंथ घ्या या दोन डिव्हिजन मधली, A टू B मधली घ्या, B टू C मधली घ्या, C टू D मधली आर्क लेंथ घ्यायची कंपास मध्ये. हा तरी चाप मारायचाच तुम्ही मोठाच्या मोठा. या चापावरती या दोन डिव्हिजन मध्ये कुठल्याही आर्क लेंथ घेऊन याचे 8 पॉइंट्स तुम्ही मार्क करा. इथला अँगल तुम्ही मोजण्याच्या भानगडीत पडू नका. तो 100% 125 डिग्री पेक्षा जास्तच भरणार आहे. कारण करेक्ट 125 डिग्रीचे 8 भाग करायला जॉमेट्रिकल मेथड आपल्याकडे नाहीये. त्यामुळे ज्या वेळेस समान भाग पडत नाही त्यावेळेस मित्र इथली टॉप व्ह्यू मधली जी दोन डिव्हिजन आहेत त्याच्यामधली आर्क लेंथ घेऊन या मोठ्या आरच्या रेडियस वरती ठेवत जायचं आणि ह्याचे 8 पार्ट करून ह्याचे रेडियल डेव्हलपमेंट काय करायचे काढायची. ही मात्र कोनच्या बाबतीत जेव्हा
थीटा इव्हनली डिस्ट्रीब्यूट होणार नाही इक्वल पार्ट्स मध्ये 8 किंवा 12, तर त्यालाच फक्त ही मेथड काय करायची फॉलो करायची. तर अशा पद्धतीने मित्र इथं ही कोनची रेडियल डेव्हलपमेंट त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर अशा पद्धतीनं रेडियल लाईन ऑफ डेव्हलपमेंट मध्ये आपण पिरॅमिड्स आणि कोनचे डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करतात हा पार्ट आज आपण डिस्कस करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.